नमस्कार मित्रांनो, ओनली मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की ज्या लोकांना रात्रीची शांत झोप लागत नाही, अनिद्रा इनसोमनिया हा त्रास ज्यांना आहे, रात्री झोप लागते मात्र अचानक झोपमोड होते, तसंच एकदा झोपमोड झाली की परत झोप लागत नाही। मित्रांनो, ही सर्व लक्षणं अनिद्रेची आहेत। आपल्याला इनसोमनिया नावाचा आजार झालेला आहे। मित्रांनो, या आजारावरती काही आयुर्वेदिक औषधं आहेत, अतिशय सोप्या प्रकारचे उपाय आहेत। आपल्याला कुठेही हॉस्पिटलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही। तर मित्रांनो, नेमकं आपण काय करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मात्र असा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे की आपण जर आमच्या ओनली मराठी या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो कृपया सबस्क्राईब करा। आपण चॅनलला सबस्क्राईब केल्याने आम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवण्यास मदत आणि प्रोत्साहन मिळत असते। चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण सुरू करूया। मित्रांनो, अनेक जणांना ताबडतोब झोप लागते। अतिशय सुखी माणसं असतात, अंग टाकल्याबरोबर झोप लागते। मात्र काही जणांना खूप प्रयत्न करून देखील झोप लागत नाही। नेमकं असं का होतं, याच्या पाठीमागं कोणती कारणं आहेत आणि याचे कोणते गंभीर परिणाम होऊ शकतात, कोणत्या उपाययोजना आपण करायला हव्यात, हे सर्व आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आपण सर्वप्रथम सुरुवात करूया की असं झाल्याने नेमके कोणते परिणाम होतात आपल्या शरीरावर। मित्रांनो, सगळ्यात जो पहिला परिणाम आहे तो म्हणजे स्ट्रेस। ज्या माणसाची झोप पूर्ण होत नाही, वारंवार झोपमोड होते, तो माणूस हळूहळू त्याची चिडचिड व्हायला लागते, त्याचा स्वभाव हा चिडचिडा बनतो, स्ट्रेसफुल तो माणूस बनतो, अँझायटी त्याच्यामध्ये निर्माण होते आणि नंतर याचं रूपांतर डिप्रेशन मध्ये होतं। आणि एकदा व्यक्ती डिप्रेशन मध्ये गेली की तिला पुन्हा वरती आणणं, त्याला बाहेर काढणं हे फार मुश्किल जातं। तर असे गंभीर परिणाम या अनिद्रेचे होऊ शकतात। कोणती कारण आहे त्याच्या पाठीमागं? जे सर्वात पहिलं कारण आहे ते म्हणजे सतत काळजी करत राहणे। मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनात समस्या असतात, प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स असतात, पण याचा अर्थ सततच विचार करत राहणे, चिंता करत राहणे असं नाही। जे लोक सतत चिंता करतात, सतत स्ट्रेसमध्ये असतात, ताणतणावामध्ये असतात, त्यांना अनिद्रा हा प्रॉब्लेम नक्की होतो। दुसरी गोष्ट म्हणजे रात्री जर आपण उशिरा झोपत असाल आणि झोपण्यापूर्वी जर इलेक्ट्रॉनिक साधनं म्हणजेच मोबाईल किंवा लॅपटॉप, कम्प्युटर, टीव्ही जर आपण पाहत असाल तर त्यामुळे देखील तुम्हाला अनिद्रा हा आजार होऊ शकतो। पुढची गोष्ट म्हणजे जर तुम्ही जेवणानंतर लगेच झोपत असाल, तुम्ही जेवण करताय आणि लगेच ताबडतोब अंग टाकताय, तर त्यावेळी देखील तुम्हाला अनिद्रा हा आजार होऊ शकतो। जे लोक खूप जेवतात, पोटापेक्षा जास्त वरचढ जेवतात, त्या लोकांना देखील शांतपणे झोप लागत नाही। कारण आपण जे खाल्लेलं असतं त्याचं पचन व्यवस्थित व्हायला हवं। ते जर पचन व्यवस्थित झालं नाही तर आपल्याला अनिद्रा हा आजार नक्की होईल। पोटामध्ये सतत पचनाची क्रिया रात्रभर चालू राहते आणि त्यामुळे मग आपल्या मेंदूला स्वस्थता लाभत नाही, मेंदू स्वस्थ राहत नाही आणि परिणामी झोप लागत नाही। अजून एक गोष्ट मित्रांनो, जे लोक दिवसा झोपतात, अनेकांना दिवसा झोपण्याची सवय असते, अतिशय वाईट सवय आहे। मित्रांनो, दिवसा झोपावं मात्र 10 ते 15 मिनिटेच किंवा मॅक्झिमम अर्धा तास। त्याला वामकुक्षी असं आपण म्हणतो। वामकुक्षी वगळता जर आपण 2-2, 3-3 तास जर झोपत असू तर रात्री झोप कशी लागणार? आणि मग अशी सवय ही आपल्यामध्ये निर्माण होत जाते, डेव्हलप होते आणि तिचं रूपांतर इनसोमनियामध्ये, अनिद्रेमध्ये होत जातं। तर ही सगळी कारणं आहेत। ही कारणं जर आपण टाळली तर आपल्याला इनसोमनिया होणार नाही। मित्रांनो, जर झाला असेल तर सध्या आपण कोणते उपचार करू शकतो? मित्रांनो, तुम्हाला इन्सोमनिया झाल्याने जर तुम्ही झोपेच्या गोळ्या जर घेत असाल, टॅबलेट्स घेत असाल तर त्या पहिल्यांदा बंद करा। याचं कारण असं आहे की तुम्हाला ह्या टॅबलेट घेऊन आता झोप येईल, मात्र कालांतराने तुम्हाला अजिबातही झोप लागणार नाही। या गोळ्यांची तुमच्या शरीराला, तुमच्या मेंदूला सवय लागेल। या गोळ्यांशिवाय तुमचं जीवन चालणार नाही। बरं, या गोळ्या चांगल्या आहेत असंही नाही, यांचा परिणाम आपल्या मेंदूवर आणि आपल्या किडनीवर दोन्ही ठिकाणी होत असतो आणि याचे गंभीर परिणाम भविष्यामध्ये आपल्याला सोसावे लागू शकतात। मग आपण कोणते उपचार करायला हवेत? मित्रांनो, सगळ्यात सोपा आणि साधा उपाय आहे तो म्हणजे केळी। तुम्ही झोपण्यापूर्वी अर्धा ते 1 तास केळ्यांचं सेवन करा। 1 ते 2 केळी तुम्ही खा। याचं कारण असं आहे की केळ्यांमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण फार मोठं आहे। आपल्या मेंदूला जर शांत ठेवायचं असेल तर मॅग्नेशियम हे आवश्यक असतं। हे मॅग्नेशियम तसंच पोटॅशियम देखील केळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे। अशी जर 2-3 केळी जर तुम्ही झोपण्यापूर्वी जर खात असाल तर यामुळे तुम्हाला शांतपणे झोप लागेल। मांसपेशी ज्या आहेत तुमच्या, या मांसपेशी रिलॅक्स होतील। आपल्या शरीरामध्ये सर्वत्र मांस आहेत मित्रांनो, स्नायू आपण त्याला म्हणतो। ह्या स्नायूच्या ज्या पेशी आहेत ह्या रिलॅक्स होतील आणि त्या जर रिलॅक्स झाल्या, मेंदूला जर चांगल्या प्रकारे पोषण मिळालं तर तुम्ही शांतपणे झोपू शकता। हा पहिला उपाय सर्वसाधारण सोपा। दुसरा उपाय आहे बडीशेप, सौफ आपण त्याला म्हणतो। काय करा, तुम्ही बडीशेप जराशी घ्या, एक 10 ग्रॅम घ्या,
त्याच्यामध्ये साधारणतः 50 ग्रॅम पाणी टाका. म्हणजे जर तुम्ही एक चमचा जर का बडीशेप घेतली असेल तर 5 चमचे आपण काय करायचंय, पाणी टाकायचंय. हे मिश्रण आपण तापवायचं. तर मी फक्त प्रमाण सांगितलं, 1:5. जर 1 किलो असेल बडीशेप तर 5 किलो पाणी, अशा प्रमाणात ते तुम्ही घ्या. हे मिश्रण तुम्ही गॅसवरती ठेवा आणि हे पाणी निम्म होईपर्यंत त्याला उकळा. हे पाणी निम्म झालं की मग ह्या पाण्याचं 1 ते 2 चमचे रोज झोपताना जर तुम्ही सेवन केलं तर याचा देखील चांगला परिणाम तुम्हाला चांगल्या प्रकारची झोप लागण्यामध्ये होऊ शकतो. ज्यांना हे करायचं नाही त्यांनी अगदी सरळ आणि साधं साधारणतः अर्धा चमचा बडीशेप रोज खात चला जेवण झाल्यानंतर. याने देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे फरक पडू शकतो. मात्र सर्वोत्तम काय, मी मगाशी जे पाण्यात मिक्स करून सांगितलं तो उपाय सर्वात चांगला आहे. जर पुढची गोष्ट म्हणजे त्रिफळा. सगळ्यांना त्रिफळ्याचे गुण चांगले माहिती आहेत. मी मगाशी सांगितलं की आपण जर रात्री जेवणानंतर लगेच जर झोपलो किंवा जर आपण भरपेट जर जेवण केलं तर आपली पचन संस्था ही रात्रभर कार्यरत राहते आणि पचन संस्थेला कार्यरत ठेवण्याचं काम करतो आपला मेंदू. म्हणजे मेंदूला देखील रात्रभर त्याचं काम करावं लागतं. परिणामी मेंदू शांत होत नाही आणि मग आपला झोप लागण्याचा प्रश्न येत नाही. म्हणून मित्रांनो, त्रिफळा हा एक चांगला उपाय. तुम्हाला जर पोटात गॅस, ऍसिडिटी, कब्ज होत असतील त्यामुळे सुद्धा आपल्याला शांत झोप लागत नाही, त्यावरती सर्वोत्तम उपाय त्रिफळा. त्रिफळा आपण घ्यायचा आहे 5 ते 10 ग्रॅम आपण त्रिफळा घ्यायचा आहे. 1 ग्लासभर किंवा अर्धा ग्लास कोमट पाणी घ्यायचं. त्यामध्ये हा त्रिफळा टाका, मिक्स करा आणि हे मिश्रण तुम्ही प्या. याने तुमची पचन संस्था सुधारेल, परिणामी मेंदूला त्रास होणार नाही. मित्रांनो, पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे भांग. भांग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सणावाराला भांगेचा वापर अनेक जण करतात. ही भांग सुद्धा उपयोगी ठरू शकते. आपण काय करायचंय पहा, साधारणतः 50 ग्रॅम भांग घ्यायची आहे. त्याच्यामध्ये 300 ग्रॅम खडी साखर म्हणजे रॉक कॅन्डी ही त्यात टाकायची आहे आणि 150 ते 200 ग्रॅम गुलाबाच्या पाकळ्या ह्या टाकायच्या. हे सगळं मिश्रण तुम्ही मिक्स करून घ्या. त्याला आपण जे हे वापरतो खलबत्ता किंवा मिक्सर, यामध्ये त्याला सगळं मिक्स करून घ्या. आणि मग हे जे मिश्रण तयार झालेलं आहे हे रोज 1 ग्लास दुधामध्ये साधारणतः 15 ते 20 ग्रॅम ही जी पावडर तयार झाली ही पावडर 10 ते 20 ग्रॅम त्यामध्ये टाका आणि 1 ग्लास दुधाबरोबर ती प्या. याने सुद्धा तुमच्या मेंदूला चांगल्या प्रकारे आराम पडेल, मेंदू शांत होईल, रात्री शांतपणे झोप लागू शकते. मित्रांनो, पुढची गोष्ट म्हणजे शंखपुष्पी किंवा अश्वगंधा. ह्या ज्या वनस्पती आहेत या खास मेंदूसाठीच तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही शंखपुष्पी आणि अश्वगंधा सुद्धा वापरू शकता. ह्याचं प्रमाण कसं घ्यायचंय तर 5 ग्रॅम आपण ही शंखपुष्पी घ्यायची, त्याच्यामध्ये जरासं तूप टाकायचंय आणि जराशी खडी साखर टाकायची आणि हे सगळं जे मिश्रण आहे हे आपण प्यायचंय. चमच्याभर होईल हे साधारणतः हे मिश्रण. हे चमच्याभर आपण प्यायचं आणि वरून मग तुम्ही पाणी किंवा दूध पिऊ शकता. याने सुद्धा तुम्हाला शांतपणे झोप लागेल. ही सुद्धा चांगली वनस्पती आहे. पुढची गोष्ट म्हणजे गाजर. साधा आणि सोपा उपाय. गाजर सगळीकडे मिळतात. गाजर घ्या, साधारणतः 200 ते 250 ग्रॅम, साधारण पावशेर म्हणजे 1 ग्लासभर ज्यूस होईल अशा प्रकारे याचा ज्यूस काढा आणि हा ज्यूस रात्री झोपताना घ्या. जेवण झाल्यानंतर एक अर्धा तास थांबा, नंतर हा ज्यूस तुम्ही प्या. मित्रांनो, याने सुद्धा तुम्हाला गाढ झोप लागेल. गाजराचं वैशिष्ट्य म्हणजे गाजरामध्ये मेंदूला रिलॅक्स करणारं अल्फा कॅरोटीन नावाचा घटक असतो. अल्फा कॅरोटीन, आणि हा घटक मेंदूला रिलॅक्स करतो. मग मित्रांनो, गाजराचा जो रस आहे, ज्यूस आहे, तो घ्यायला काही हरकत नाही. साधा आणि सोपा उपाय. तर मित्रांनो, असे हे सगळे उपाय होते. कोणताही एक उपाय वापरा, एकापेक्षा जास्त वापरले तरी देखील चालेल. तुम्हाला अनिद्रेवरती 100% आराम मिळेल, शांतपणे तुम्हाला झोप देखील लागेल. आता हे उपाय करताना थोडीफार काळजी आपण घ्यायची. काय ते पहा. सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही जर दुपारी झोपत असाल तर दुपारी झोपणं हे सोडून द्या. रात्री जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नका. किमान 1.5 ते 2 तासांचं अंतर ठेवा जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये. पुढची गोष्ट म्हणजे चहा, कॉफी अशी जी उत्तेजक पेय आहेत, चॉकलेट सुद्धा ज्यामध्ये कॅफिन आहे असे घटक, असे अन्नपदार्थ खाणं कटाक्षाने टाळा. कोल्ड्रिंक्स यात सुद्धा कॅफिन असते. कोल्ड्रिंक्स, चहा, कॉफी आणि चॉकलेट्स हे घटक तुम्ही टाळा. पुढची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी आपण झोपत आहोत ती खोली स्वच्छ असेल, आपला बेड स्वच्छ असेल, प्रसन्न असेल, आपल्या रूम मध्ये प्रखर प्रकाश नसावा याची काळजी घ्या. रूम मध्ये मंद प्रकाश असावा ज्या ठिकाणी आपण झोपतोय. स्वच्छता पाळा. तसंच झोपण्याचं एक टाइम टेबल ठरवा, वेळ पाळा. तुम्ही जर रोज रात्री 9 वाजता झोपत असाल तर 9 ला झोपा. 10 ला झोपताय 10 ला झोपा. रात्री 11 वाजता तुम्ही अंग टाका. म्हणजे शरीराला ते जे आपण काही टाइम टेबल ठरवलंय, शेड्यूल जे आपण ठरवलंय त्याची एक प्रकारे सवय लागून जाईल. ही गोष्ट करता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे अतिचिंता सोडून द्या. मी मगाशी सांगितलं, अतिचिंता करू नका. प्रत्येक प्रॉब्लेम हळूहळू सॉल्व्ह होतात. चिंता करण्यापेक्षा कृती करा, ऍक्शन घ्या. त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी काय ते कृती करा. चिंता करत बसू नका. विचार केल्याने कोणतेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत. आणि शक्यतो झोपताना तर अजिबातच विचार करू नका. तुम्हाला विचार करायचा आहे दिवसा करा, काय करायचं तो रात्री झोपताना करू नका.
पुढची गोष्ट म्हणजे जर विचार येतच असतील मनामध्ये तर काय करायचं. मित्रांनो, यावर उपाय म्हणजे तुम्हाला आवडणारं एखादं म्युझिक गाणं वगैरे ऐकत बसा, ते तुम्हाला शांत. धांगडधिंगा करणारी गाणी नको, शांत मनाला हृदयाला प्रसन्न करतील अशी गाणी तुम्ही ऐका. ते जर जमत नसेल तर एखादं चांगलं पुस्तक वाचा, पुस्तकाचा वापर करा. प्रसन्न सकारात्मक विचार तुम्हाला देणारं असं पुस्तक तुम्ही वाचू शकता. तर मित्रांनो, हे उपाय आपण या ठिकाणी करू शकतो. सकाळी प्राणायाम योगासनं करा, त्याचा देखील पॉझिटिव्ह इफेक्ट तुमच्या झोपेवरती होऊ शकतो. तुम्ही शवासनाच्या पोझिशनमध्ये जर झोपलात तर अतिउत्तम. त्या पोझिशनमध्ये झोपा, 5 ते 10 मिनिटात तुम्हाला चांगली गाढ झोप लागून जाईल. तर मित्रांनो, अशी सगळी आपली जीवनशैली तुम्ही बदला. जे उपाय सांगितले ते करून पहा. जर तुम्हाला काही फरक पडला तर मला कॉमेंटमध्ये अवश्य कळवा, मला अतिशय आनंद होईल. तर मित्रांनो, असा आपला व्हिडिओ होता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला, कुटुंबियांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या ओनली मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, सबस्क्राईबच्या शेजारी जे घंटीचं बटन आहे, बेल आयकॉन, ते देखील नक्की दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळतील सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशन मध्ये. याबरोबरच धन्यवाद. थँक्यू.